हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला नागपंचमी स्पेशल पुरणाचे कानोले कसे बनवायचे ते दाखवणार आहे बघा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर इथं बघा, इथं कानोले बनवताना मी पुरण अजिबात वाटून वगैरे घेणार नाही. पुरण न वाटताच त्याचे कानोले बनवून दाखवणार आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने पुरणसुद्धा बनवून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं मी पुरण बनवण्यासाठी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे, म्हणजेच मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर बघू शकताय, पहिल्यांदा तर मी डाळ कुकरला शिजवून घेणार आहे. त्यामुळं बघा, डाळ मी कुकरमध्ये घातली आहे. पहिल्यांदा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. कधीही बघा, पुरण बनवताना डाळ शिजवू घालताना डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, कारण काय असतं, डाळीवरती भरपूर असा स्टार्च असतो. त्यामुळं शक्यतो डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर या डाळीमध्ये बघा मी पाणी घालून घेतलं. इथं पाणी बघा थोडंसं जास्त घातलंय, कारण बघा डाळ शिजल्यानंतर एक्स्ट्राचं जे पाणी राहतं त्याचीच आपल्याला कटाची आमटी बनवायची असते. त्यामुळं पाणी थोडंसं जास्त घालायचं. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरीही चालेल. पण हळद घातल्यामुळं काय होतं, आपली जी पुरणपोळी आहे किंवा पुरण आहे त्याला मस्त कलर येतो. त्यामुळं मी अगदी थोडीशी हळद घातली आहे. आता मी ही डाळ कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे. नॉर्मली बघा 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपली डाळ शिजून होते, पण इथं मी पुरण वाटून घेणार नाही, त्यामुळं डाळ थोडीशी जास्त शिजवून घेणार आहे. बघा, बघू शकताय 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली आहे. बघू शकताय, मी हातावरती डाळ घेतली आहे आणि बघा हाताने अगदी अलगदच प्रेस केलं आहे तरीसुद्धा आपली डाळ छान अशी मॅश होती आहे, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता इथं मी एक जाळी घेतली आहे. त्या जाळीवरती बघा शिजून घेतलेली डाळ मी यावरती काढून घेणार आहे. त्यामुळं काय होतं, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालच्या भांड्यात राहतं आणि वरच्या साईडला फक्त डाळ राहते. बघा, आता ही जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे याचीच आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. तर बघू शकता, शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती मी एका कढईमध्ये काढून घेतली आहे. आता पहिल्यांदा तर मॅशरने बघा ही डाळ छान अशी मॅश करून घेणार आहे. तर बघू शकताय, डाळ व्यवस्थित शिजली आहे. त्यामुळे बघा मॅशरनी सुद्धा अगदी छान अशी मॅश होती आहे ही डाळ. तर डाळ जर व्यवस्थित अशी मॅश झाली तर तुम्हाला बघा जाळीमध्ये हे पुरण वाटून घ्यायची अजिबात गरज नाही. तर बघू शकताय आपली डाळ किती छान अशी मॅश होती आहे. अगदी व्यवस्थित डाळ शिजली. जर तुम्हाला गडबड वगैरे असेल तर त्या टायमिंगला बघा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा याचं पुरण बनवून घेऊ शकता. बघा, तर बघू शकता इथं आपली डाळ व्यवस्थित मॅश झाली आहे. आता मी याचं पुरण बनवून घेणार आहे. पुरण बनवण्यासाठी मी गॅसवरती डाळीची कढई ठेवलेली आहे. बघा, त्याच कढईमध्ये बघा मी 1 वाटी गूळ घालतीये. आपण 1 वाटी डाळ वापरली आहे, तर 1 वाटी डाळीसाठी बघा 1 वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण तुम्हाला गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला अगदीच जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा गूळ वाढवला तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार थोडा कमी केला तरीही चालेल. अगदी 2 ते 3 मिनिटातच बघा आपला जो गूळ आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात होते. बघू शकताय. आता हे पुरण मी 7 ते 8 मिनिटासाठी बघा गॅसवरती छान असं शिजवून घेणार आहे. तर बघू शकताय, आपण डाळ पहिल्यांदाच मॅश करून घेतली आहे, त्यामुळं इथं आपलं पुरण अगदी लवकर तयार होतं. बघा, म्हणजे वाटायची सुद्धा गरज पडत नाही. आता यामध्ये मी थोडीशी विलायची आणि जायफळची पावडर घालतीये. म्हणजे बघा मी 3-4 विलायचीची बोंडे आणि थोडीसं जायफळ त्यामध्ये साखर घालून त्याला छान असं वाटण करून घेतलंय बघा, आणि ते यामध्ये घातलंय. आणि विलायची आणि जायफळ घातल्यामुळे बघा आपली जी पुरण आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते. बघू शकताय 4 ते 5 मिनिटातच आपलं पुरण छान असं आटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी व्हायला सुरुवात झाली आहे. मी आणखी 2 ते 3 मिनिटासाठी बघा कंटिन्युअसली हलवत हे पुरण छान असं शिजवून घेते. तुम्ही जर असंच सोडून दिलं 2 ते 3 मिनिटासाठी आणि नंतर हलवायचं म्हटलं तर काय होतं बघा, ते पुरण कढईला खालून चिटकतं. त्यामुळं कंटिन्युअसली याला हलवत हलवतच हे पुरण शिजवावं लागतं. बघू शकताय पुरण छान असं शिजत आलेलं आहे आणि यामधलं बघा पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे आणि व्यवस्थित पुरण शिजलं आहे. आता यावरती बघा पुरण व्यवस्थित शिजलं आहे का नाही हे बघण्यासाठी काय करायचं, आपलं जे उलटणं आहे बघा ते उलटणं मी या पुरणामध्ये सरळ उभं केलं आहे आणि हात सोडून दिला आहे. बघा, व्यवस्थित असं उलटणं या पुरणामध्ये स्ट्रेट उभं राहिलं आहे, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला कानोले बनवण्यासाठी बघा इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे गव्हाचं पीठ मी छान असं चाळून घेतलं आहे.
इथं मी अगदी 4 ते 5 कानोले बनवणार आहे, त्यामुळे मी पीठ थोडंसं कमी घेतलं आहे. आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून याची घट्टसर कणिक मळून घ्यायची. आपण नॉर्मली चपाती बनवताना जशी कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची कणिक मळायची. अगदीच घट्टसर किंवा पातळ मळायची गरज नाही. सेम चपाती बनवतो त्याच पद्धतीची कणिक मळून तयार आहे. बघू शकताय आपली कणिक व्यवस्थित अशी मळून तयार झालेली आहे. आता यावरती झाकण ठेवून वगैरे या कणकेला रेस्ट द्यायची गरज नाही. ह्याच टायमिंगला मी लगेच याचे कानोले बनवून घेणार आहे. त्यासाठी बघा अगदी छोट्या छोट्या आकाराचे मी कणकेचे गोळे बनवून घेते. आपण पुरी बनवताना ज्या पद्धतीचे गोळे बनवून घेतो म्हणजे ज्या साईजचे गोळे बनवून घेतो सेम त्याच साईजचे बघा इथं मी गोळे बनवून घेते आहे. आणि बघू शकता 1 वाटी पिठाचे बघा इथं मी 5 गोळे बनवून तयार केलेले आहेत. आता तुम्हाला एक कानोला मी बनवून दाखवते. तर बघा इथं मी पिठी लावण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता आपण जशी पुरी बनवतो सेम त्याच पद्धतीची पुरी बनवून घ्यायची. अगदी जाड किंवा अगदी पातळ नाही, मीडियम साईजची पुरी बनवून घ्यायची. त्यानंतर बघा त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या कडा अगदी बंद करून घ्यायच्या. म्हणजे आपण करंजी बनवताना जशी करंजी बनवतो सेम त्याच पद्धतीची करंजी इथं आपल्याला बनवून घ्यायची आहे. फक्त यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे. बघू शकताय सेम करंजी बनवून घेतली आहे मी. फक्त या कानोल्याचा आकार थोडासा मोठा केलेला आहे बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कानोल्याचा आकार लहान मोठा करून घेऊ शकता. बघू शकता इथं आपला मस्त असं कानोले बनवून तयार झाला आहे. आता सेम याच पद्धतीचा बघा मी आणखी एक कानोला तुम्हाला बनवून दाखवते. त्यासाठी सुद्धा सेम मी त्याच पद्धतीचा बघा एक कणकेचा गोळा घेतला आहे, पिठामध्ये छान असा लावून घेतला, मस्त अशी याची पुरी लाटून घेतली. आणि त्यानंतर बघा आपण जशी करंजी बनवतो सेम त्याच पद्धतीची करंजी बनवून घेतली. तर बघा काही ठिकाणी काय होतं बघा कानोले बनवण्याऐवजी दिंड बनवतात. म्हणजे काय करायचं कणिक म्हणजे आतमध्ये पुरणच भरायचं. फक्त आपण कानोले बनवताना करंजीचा शेप देतो, त्याचा शेप थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो. पण बघा आमच्याकडे नागपंचमीला अशा पद्धतीचे कानोले बनवतात, त्यामुळे मी कानोल्याची रेसिपी दाखवलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कानोल्याऐवजी दिंडसुद्धा बनवून घेऊ शकता. तुम्हाला जर दिंडाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, ती रेसिपीसुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे कानोले बनवून तयार केलेले आहेत. आता आपल्याला हे कानोले छान असे वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती एक मोठ्या आकाराची कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. आता यावरती बघा आपली जी जाळी आहे इथं मी एक अशा पद्धतीची जाळी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पुरणाची जाळी असेल तर तुम्ही ते यूज करा, किंवा स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे कानोले छान वाफवून घेऊ शकता. माझ्याकडे अशा पद्धतीची जाळी आहे त्यामुळे मी ही जाळी घेतली आहे. त्या जाळीवरती बघा एक सुती कपडा ठेवलेला आहे आणि वरतून बघा एक एक करून सगळे कानोले मी सोडून घेतलेत. आता यावरती बघा एक झाकण ठेवून मी हे कानोले फुल गॅसवरती 10 ते 15 मिनिटासाठी छान असे वाफवून घेणार आहे. तर बघू शकताय 10 ते 15 मिनिट झालेत. आता मी यावरचं झाकण काढते आणि बघू शकताय आपले कानोले अगदी व्यवस्थित असे वाफवले गेलेले आहेत. मी तुम्हाला हात लावून दाखवते, हाताला अजिबात चिटकत नाहीत, म्हणजे कानोले व्यवस्थित असे वाफवले गेलेले आहेत. आता मी हे कानोले एका प्लेटमध्ये काढते. बघा गरम गरम आहेत त्यामुळे बघा हाताला चिटके बसायला लागलेत आणि छान अशी वाफसुद्धा सुटायला लागली आहे. मस्त असे आपले कानोले बनवून तयार आहेत. तर बघा तुम्हीसुद्धा या नागपंचमीला अशाच पद्धतीने कानोले नक्की बनवून बघा. बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागतात. बघा मी तुम्हाला एक कानोला कट करून दाखवते. बघू शकताय मस्त आतमध्ये पुरण भरलेलं आहे आणि व्यवस्थित असा हा कानोला वाफवला गेलेला आहे. तर बघा नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे नैवेद्याला हे कानोले बनवले जातात आणि त्यासोबत पुरणपोळीसुद्धा बनवली जाते. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कानोले नक्की ट्राय करून बघा. बनवायला अगदी सोपे आहेत आणि परफेक्ट तयार होतात. तर तुम्हाला आजची ही कानोलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.